कुंकामध्ये इतकी जबरदस्त शक्ती आहे. म्हणून टिकलीपेक्षा कुंकूच लावत जायचं. आणि म्हणून आपल्यासाठी ना विधवा माता भगिनी ते करायचं. आपण सगळा कार्यक्रम तसं करू शकते, त्याला काही बंधन नाही. का इथं मात्र मतभेद करायचा नाही का तू नको बाईन मग मी आहे बाईन, असं नाही. सगळ्याला अधिकार आहे हा. आत्ताचं या जन्मात नाही पण पुढच्या जन्मासाठी अधिकार आहे, पुढच्या जन्मासाठी. आताही मात्र याच्या अगोदर का याच्या मागच्या जन्मामध्ये आपल्याकडून असे व्रत झाले नसेल म्हणून मात्र आपले पतिदेव मात्र निम्या आयुष्यामध्येच आपल्याला सोडून गेले, असंही पण मात्र कधी कधी होतं. म्हणून मात्र पुढच्या जन्मासाठी आपल्याला हे करायचं. फक्त तिथं हळद कुंकू व्हायचे का पुढच्या जन्मासाठी हळद कुंकू वाहते, हे पुढचं कुंकू मात्र टिकून राहिलं पाहिजे. आणि ह्या जन्मामध्ये आज मात्र त्यांच्या नावाने किंवा फक्त मी बुक्का लावते म्हणून बुक्का पण आपल्याला तिथं न्यायचं आहे. बुक्का हे ते सगळं साहित्य. म्हणून अशा पद्धती आता लोक माता भगिनी एकत्र आल्या का काही बघलातून कडे काही सांगायचे नेमकं. आता दोंड्याचा महिना आला म्हणे, काही म्हणे का जावे बापूची पूजाच करत नाही या दोंड्याच्या महिन्यात. आता कोणी सांगितलं हे नेमकं असं, म्हणजे सोयीसर बाबांनी सांगितलं म्हणे. म्हणजे लोक काही सांगून देते नाही, सगळ्या जावे बापून येऊन ठोकावणे बरं धरून आम्हाला अशा पद्धतीनं. म्हणून याकरिता मात्र इथं कोणाचं काही ऐकायचं नाही, फक्त ह्या गोष्टीचं असं खोदं. बरं हे सांगा, आम्ही सांगतो सगळ्यांमध्ये देव आहे, बरोबर आहे का नाही? सगळ्यांमध्ये देव आहे. बाई आज मात्र एक आहे, तुला सुद्धा वाटत नव्हतं असं का तुझा पती देव जावा म्हणून, बरोबर आहे का नाही? पण ज्या टायमाला तू सौभाग्यवती पत्नींमध्ये का सौभाग्यवती ताईंमध्ये जर गेली तू आणि तुला जर समजा एखादी म्हणली तर तुझं मन काय म्हणा, हां तिथं तुझा काय दोष आहे, बरोबर आहे ना? म्हणून असं कोणाचं मन दुखता कामा नाही. एखाद्या ताईंचं आता समजा पतिदेवाचं निधन झालं किंवा मात्र पहिल्या पतिदेवाने नांदवलं नाही, तिनं दुसरा पती केला आणि बाई तू नको पूजा करून असं जर म्हणल्यावर तुझं दुसरं लग्न होईल, तिला काय वाटतं नेमकं? हां, आणि खऱ्या चुका यावं. आता तुम्ही गण श्रद्धेने व्रत करते पण याचे त्याचे मन दुखीत राहते ना, याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही. उलट हा कोप होऊन जातो ना. हां, सगळ्यालाच समान माना. तिथं काय मात्र जसं अन्न पाणी निवारा याची सगळ्याला गरज आहे ना, तशा पद्धती शास्त्र काही सांगू दे तिकडं, त्या शास्त्राच्या मागं नाही लागायचं. हां, शास्त्र मात्र सत्ययुगात होतं ते. आता शास्त्राला धरून बसलं ना सगळा उलटा कार्यक्रम होऊन जाईल आपल्याला. हां, शास्त्र पाहायचं तर एकदम तंतोतंत पाहायचं, कोणाला कळतं ते नेमकं एवढं? पण तुम्ही एक करा फक्त, आजचा हा कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचं मन दुखवू नका. बस तुम्हाला कुठली शांती करायची गरज नाही. तुम्ही कोणीच कोणाचं मन दुखवू नका, कोणाला तुच्छ समजू नका. सगळ्यांना मात्र देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. सगळ्यांचा जीव आहे, सगळ्यांना यश पाहिजे, आरोग्य पाहिजे, सगळ्याला शांती आहे, सगळ्याला मन आहे. आपलं मन जसं तसं त्यांचंही मन आहे ना. आपलं मन दुखवलं तर आपल्याला कसं वाटतं, तसं दुसऱ्याचं मन दुखवून आपल्याला बरं वाटेल का? जरी तुम्हाला दुसऱ्याचं मन दुखून बरं वाटत असेल ना, तुम्ही मात्र देवाच्या यादीतून बाहेर आहे. तुम्ही देवाच्या यादीतून बाहेर आहे. तुम्ही मात्र तुम्हाला देवळातला देव तुमच्याबरोबर बोलणार नाही. हां, पण हे चालते बोलते देव आहे म्हणून मात्र आपल्याकडून कोणाचं मन दुखता कामा नाही. अशा पद्धतीनं नाही तर मात्र तुम्ही गण एकादशी उपास, सोमवारी प्रदोषे सगळे उपास एकदम कडक करते, पण मात्र तुम्हाला दुसऱ्याचं मन दुखावल्याशिवाय मात्र तुमचं मनच भरत नाही. काय उपयोग आहे त्या उपासाचा सांगा बरं? आता इथं मात्र काय सांगतो आम्ही का उपास गण कडक केला, थुकासुद्धा गिळायचा नाही. हां, एकादशी केल्या, सोमवार केला, प्रदोष केला, असे व्रत केले, वटसावित्री पौर्णिमा केली, त्याच्यामध्ये हरतालिका केली, त्यानंतर ऋषीपंचमी केली, गंज व्रत केले तुम्ही नेमकं. पण तिथं जर मात्र जर तुम्ही म्हणले बा दुपार भरली फराळाचा पत्ता नाही काही नाही अमकं तमकं, काय भावत पडला उपास सांगा तुमचा? हां, असं चिडून गेले हो. खरंच काढला का उपास तुमचा? हां, अहो उपास म्हणजे काय, मनाकडून काढला पाहिजे ना उपास. तुम्ही मात्र हे करा, तुम्हाला उपास तापास करायची गरज नाही. हां, आज मात्र जर उपास धरला तुम्ही, हां नुसता फराळ खायचं भाकरीने खायचं, त्याला उपास म्हणत नाही ना. हां, तुम्ही तर गंज म्हटलं एवढे टोपलंभर फळं खाणार, झाला उपास तुमचा, याला उपास म्हणत नाही. दिवसभरामध्ये तुम्ही उपासाच्या दिवशी ना असे मोठे मोठे डोळे केले, एखादं असं ताराट पाहिलं तुम्ही डोळे ताट करून, उपास सुटला ना तुमचा. हां, एखाद्या उपासाच्या दिवशी उपास सुटला ना तुमचा. हां, हात उगारला उपास तिथं सुटला तुमचाला, बोलू नाही ते बोललं उपास तिथं सुटला, ऐकू नाही ते ऐकलं उपास तिथं सुटला, पाहू नाही ते पाहिलं उपास तिथं सुटला, जाऊ नाही तिथं गेलं उपास तिथं सुटला, नुसतं मात्र एखादी फायटिंग मारली तरी उपास सुटला. हां, काय भावात पडला उपास सांगा बरं तुमच्याला? दिवसभरात कितीतरी वेळेस उपास सुटून जातो, तुम्ही म्हणले उपाशी.
एवढ्या बसून उपास करते आणि काय फायदा नाही, फळ नाही, काही नाही, काही नाही. कसा फायदा आणि फळ मिळेल तुम्हाला सांगा ना. म्हणून मात्र एवढं पोटभर फराळ खाऊन उपास आहे. हां, म्हणून मात्र कोणी कोणाचं मन दुखू नका, तुम्हाला उपास धरायची गरज नाही. कोणी कोणाचं मन दुखू नका, हा तुमचा नित्य उपास आहे. काय नित्य साधना, नित्य अनुष्ठान, म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी कोणाच्या मनाला दुःख होणार नाही. अशा अहो देव आपल्यामध्ये तीच कुठे देवता काय, त्या देवाचा उपास धरून तुम्ही मात्र याला हात वगैरे, त्याला हात वगैरे, याला काठी मार, त्याला काठी मार, याला मात्र शिव्या दे, त्याला शिव्या दे, याचं बंदूक त्याचं बंदूक, याचा बाणकोर त्याचा बाणकोर. हां, काय भावत पडला तो उपास सांगा ना तुम्हाला नेमका. म्हणून मात्र त्याच्याकरता आपल्याला उपासाच्या दिवशी तर झालंच, पण कधीच आपल्याकडून कोणाचं मन दुखता कामा नाही. तर तुम्हाला व्रत उपास हे लाभदायक होतील आणि पाहिजे तसे चमत्कारिक अनुभव येतील. नाही तर मात्र उपास धरून निमे लाकडं समजण्यात गेले आपल्यावाले तरी अनुभव येईना आपल्याला. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे शेवटी आणखी कोणाची काही शंका असली तर विचारू शकते. हां, वडाला प्रदक्षिणाचं काय मात्र तिथं बंधन नाही, पण त्याच्यामध्ये आपण मात्र 5ही मारू शकतो. आता भाऊदादांना जर समजा प्रदक्षिणा मारायचं असलं, आता तुम्ही म्हणे भाऊदादा काय तिला काल मारते या, आता नाही, पण कधी काळी मात्र कदाचित संततीला अडचण येत असली तर भाऊदादांना सुद्धा वडाची पूजा करावी लागते. हां, वडाच्या त्या दुधाचा प्रसाद मात्र त्या बताशाबरोबर घेऊन ते करावं लागतं त्यांनासुद्धा. मग भाऊदादांनी प्रदक्षिणा मारली तर समसंख्येमध्ये आणि माता भगिनींनी प्रदक्षिणा मारली तर विषम संख्येमध्ये. मग आपल्या कपाळाचं कुंकू बळकट व्हावं आपल्या, पण त्यांच्या नावानं लावतो ना ते, म्हणून आपल्या प्रदक्षिणा विषम संख्येत असल्या पाहिजे. ह्या पद्धतीनं 5 म्हणजे कधी 3, 3, 5, 7, 9, 11 अशा पद्धतीने, ज्याला जोड नाही अशा पद्धतीनं. जोड नसला तर जोड तो आहे ना. मग कधी कधी म्हणतो ना आपण नेमकं का माता, ही ते एकदम सुंदर उदाहरण आहे. माता भगिनींना स्वतंत्रपणे गुरु करण्याचा अधिकार नाही, हा एक मेन प्रश्न आहे. म्हणून इकडे विषम संकेत, विषम संकेत जोड नाही लावायचा. जोड कोणाला लाविते, जोड तुमचा आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही हे करतायत का नाही, म्हणून विषम संकेत. मग माता भगिनीला स्वतंत्रपणे गुरु करण्याचा अधिकार नाही. आणि आज मात्र तुमच्या समोर सगळं सांगणं, एखाद्या माता भगिनी दुसरा गुरु केला ना, काही विचित्र प्रकार घडून जाते, पतिव्रत भंग होतो. म्हणून मात्र त्याच्या करताना पती हा परमेश्वर आहे, पती हा परमेश्वर आहे. म्हणून मात्र पतीलाच गुरु माना, पतीलाच तुम्ही गुरु माना. मग इथंही मात्र एक आहे, भगवान शिवप्रभूंनी माता पार्वतीला जो अनुग्रह मंत्र दिला ना, तशाच पद्धतीचा अधिकार आहे. पतिदेवाचा जो गुरु असेल ना, त्या गुरुकडून मंत्र घेऊन मात्र तो पत्नीला देऊ शकते. पण पतिदेवाचा गुरुमंत्र वेगळा आणि पत्नीसाठी द्यायचा गुरुमंत्र तो वेगळा राहतो. पण जेव्हा मात्र तुम्ही आपल्या गुरुकडून पतिदेव अनुग्रह घेईल, अनुष्ठान करल आणि त्यानंतरच मात्र पूर्ण गुरु महाराज जोकडून दुसरा अनुग्रह घेईल का, जो मात्र भगवान शिवप्रभूंनी माता पार्वतीला सांगितला, तोच अनुग्रह मंत्र गुरुजीकडून घेईल, आपल्या गुरुकडून म्हणजे पतिदेव त्यांच्या गुरुकडून घेईल आणि पत्नीला अनुग्रह देईल. आणि पतीच मात्र पत्नीचा गुरु आहे. हां, आणि पतीचा जो गुरु आहे तो पत्नीचा गुरुदेव आहे. म्हणून अशा पद्धतीनं जे आपण म्हणतो का सासरा आजा सासरा असं जे राहतं ना, आता तशा पद्धतीने राहत असतं. म्हणून मात्र माता भगिनीला स्वतंत्र गुरु करण्याचा अधिकार नाही. मग इथं काय म्हणून तिथं प्रदक्षिणा मारताना मात्र विषम संकेत मारायचे. कुठलीही गोष्ट करताना माता भगिनीने विषम संकेत करायची. का तुम्हाला मात्र तेवढा अधिकार आहे. तुम्ही घरदार भाऊ बहीण नातं गोतं सगळं सोडून मात्र पतीकडे येईल. पतीच्या इष्टिटीत मात्र तुमचा अधिकार आहे, पतीचं सेवेतं पण तुमचा अधिकार आहे निमा. पण मग पत्नीनं पण काय केलं पाहिजे ना, नाही तर पतीच्याच मात्र पुण्यामध्ये निमा अधिकार म्हणले हो नेमकं. हां, पत्नीनं काय केलं पाहिजे, पत्नीनं केलं तर हे तिच्यासाठीच उपयोगी पडतं. कधीही याला काळाला हाक मारली तर देव परमेश्वर हो देत असतो. म्हणून कधी कधी मात्र या गोष्टी पण आम्ही सांगत असतं, पतीच्या अगोदर पत्नी उठल तर पतीकडे मागण्याचा अधिकार असतो. हां, पतीच्या अगोदर पत्नी उठल तर पतीकडे मागण्याचा अधिकार असतो. देवाच्या अगोदर भक्त उठल तर देवाकडे मागण्याचा अधिकार असतो. आणि मालकाच्या अगोदर गडी उठल तर मालकाकडे मागण्याचा अधिकार असतो. आणि गुरुच्या अगोदर जर शिष्य उठल तर गुरुकडे मागण्याचा अधिकार असतो. म्हणून मात्र आपण पाहतो ना, अधिकारी व्यक्ती का नाही. आज मात्र एकनाथ महाराज असन किंवा मात्र नामदेव महाराज असन, दगडाच्या मूर्तीला जीव घातलं का, तेवढा अधिकार होता, तेवढा अधिकार होता ना.
आणि आपण दिवस उगता उठतो आणि डोळे टोळीतो आणि दिवस उगला काय नू आणि काय काय करणार आहे आपल्याला सांगा बरं, केवढा अधिकार आहे आपला. म्हणून मात्र अशा करता सांगायचं तात्पर्य हे का आपला मात्र कितमंट अधिकार आहे, पण पतीलाच मात्र परमेश्वर माना. हां, आणखी काही शंका असली तर विचारू शकते.